आणि मग मध्ये आल्याच्या नंतर वाडा म्हणून काही राहिलंच नाही. आपण जेव्हा मध्ये आलोय तेव्हा आपले तर्क लागतात की तो कुंड असेल, स्विमिंग पूल असेल, हे ना राजे कसे राहत होते. पण बघा वाड्याच्या मध्ये जो चौक असतो तो ओपन स्पेस होता आणि ही 4 बाजूनी जी जागा दिसतीये ती काय सांगते, ही पडीत जागा. म्हणजे इथे 13 खोल्या होत्या, एकूण टोटल सागाच्या 13 खोल्या होत्या. बघा ही पिलर्स म्हणून ही जागा पण इथे उभी आहे. हे वरचं काम 1 वर्षानंतरचं आहे, पण ही 500 वर्षापूर्वीचं काम आहे. मग 13 खोल्या सागाच्या म्हणजे 2 मजली सागाचा वाडा इथे होता. ज्या जागेवर तुम्ही उभे राहिला हे तळघर आहे आणि तिकडे सुद्धा तळघर आहे. एकमेकाचा रस्ता एकमेकाला लागत नाहीये, कारण यांचा काही एक संबंध नाही. ते आहे धान्याचं कोठार आणि हे तळघर म्हणजे या राजवाड्यातील सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की इथनं 4 गावाला जाणारे भुयारी मार्ग. एक आडगाव राजा, मेहुणा राजा, किनगाव राजा आणि देऊळगाव राजा. तेव्हा बघा 2 तळघर आणि 2 मजली वाडा किती होते? 3 मजली होते एकूण टोटल. याला नाव दिले माळसा महल. इथे खाली पाटी लागली. माळसाबाई कोण आहेत? राजे लखुजीराव जाधवांच्या राणी साहेब, आणि त्यांच्या नावाने वाडा बांधलाय. खूप मोठी गोष्ट आहे. मी 500 वर्ष अगोदरच सांगतेय की फक्त जिजाऊ पासून मान सन्मान नाहीये, अगोदर पासून जाधवांच्या घरात बायकांना मान सन्मान आहे. म्हणून पुढे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शत्रूच्या आईला आईच म्हणायचे. ब्लड जरी भोसल्यांचं असलं तर कूस जाधवांची आहे, जे पेरलं तेच उगतंय. मग ह्या माळसाबाईच्या पोटी 4 मुलांचा जन्म झाला होता. दत्ताजी, अचलोजी, बहादूरजी आणि रघुजी. 5व्यांदा म्हाळसाबाई पुन्हा गरोदर होत्या. 5व्या खेपेला बहू नवस होते माहूरगडच्या रेणुका मातेला. लखुजीराव जाधवांनी 500 वर्ष अगोदर नवस केलाय की मुलगी जन्माला यावी. मग बघा मी पण गरोदर आहे. आज माझी लास्ट तारीख आहे डिलेव्हरीची. मला जर असं वाटलं मुलगाच पाहिजे तर होईल का? पण देवाला सगळेच मानतात की नाही. आणि म्हणून तो नवस पूर्ण झाला 12 जानेवारी 1598. पौष पौर्णिमेचा दिवस होता आणि सकाळी सकाळी सूर्योदयाच्या वेळी 6 वाजता या माळसा महलाच्या ह्या नैऋत्य कोणाला इथे जिजाऊंचा जन्म झालाय. आणि बघा एक कन्या यांच्या घरी जन्माला आली म्हणून ह्या सिंदखेड राजा नगरीमध्ये हत्तीवर बसून साखर पान वाटणारे भारतातले पहिले हिंदू राजे राजे लखुजीराव जाधव आहेत. इतिहास आहे ना महाराजांपासून नाहीये. महाराज आपले एक मधातला टप्पा आहे. पण अशोक सम्राट होऊन गेलेत, चंद्रगुप्त मौर्य पण होऊन गेलेत. मुलीच्या जन्मावर कुणी साखरपान वाटलंय का? तेव्हा इतिहासातली सर्वात मोठी नोंद आहे. आणि ह्या गावची लोकसंख्या 45,000 होती याची सुद्धा नोंद आहे. एवढ्या लोकांमध्ये नगर भोजन दिल्याची सुद्धा नोंद आहे. संपूर्ण गावभर दिवे पेटवले होते, म्हणजे जिजाऊंच्या जन्मावर रोषणाई केली होती. अशा प्रकारे जिजाऊंचा जन्म अगदी थाटात साजरा झालाय. आणि मग जिजाऊ ह्या वाड्यात कशा घडतात, नक्की वेळ असेल तर ऐकलं पाहिजे. आणि जर वेळच नाही तर काही गडबड करून मी सुद्धा नाही सांगू शकणार, नाही का? आलात ह्याच कामासाठी, सुरुवात इथूनच करायची आहे, ह्यांना पण वेळ दिला पाहिजे. तेव्हा बघा आपली बिल्डिंग दिसतेय. वाडा 2 विभागात डिवाइड झाला की तो न्याय दरबार आहे आणि हा राणी वसा. माझ्या भाषेत जर म्हटलं तर हे घर आहे आणि ते ऑफिस आहे. पण तिथे जर न्याय चालत असेल तर राजे लखुजीराव जाधव सुद्धा काहीतरी असतील की जे स्वतः न्याय करत होते. चला पुढे आपलं शेड्यूल बिझी होते. चला.